राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती आणि सौंदर्य जगासमोर आणण्यासोबतच पुण्याचा इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आज बजाज पुणे ग्रँड टूर 2026 च्या टप्पा 3 मधील स्पर्धा मार्गाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला। यावेळी माजी आमदार संजय जगताप, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, सासवडचे नगराध्यक्ष आनंदी जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव सचिन यादव, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पुरंदरच्या वर्षा लांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी बारामती तालुक्यात क्रीडा संकुल, ग्रामपंचायत कार्यालय मोरगाव आणि सासवड येथे, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, मुख्याध्यापक, विविध संघटनेचे पदाधिकारी आदींनी मार्गदर्शन केले। श्री डुडी म्हणाले, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार असून याद्वारे आपली गावे, परिसर देश विदेशात पोहोचणार। स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गाव आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटन स्थळे, शिवकालीन इतिहास जगभर पोहोचवण्यासाठी संधी आहे। याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे। प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील या दृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेऊन सूक्ष्म नियोजन करावे। प्रशासनासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायटी आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आदी घटकांनी मिळून मोहीम स्तरावर स्वच्छ मोहीम राबवावी असे आवाहन श्री डुडी यांनी केले। ते पुढे म्हणाले, या स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्यात आले आहे। या रस्त्याद्वारे दुर्गम भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आली आहेत। यामुळे ग्रामीण भागात गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे। पुण्याला सायकलीचे शहर म्हणून ओळखले जायचे, तीच ओळख पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आहे। त्याबरोबरच नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीच्या दृष्टीने सायकलीचा वापर, त्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल। या टप्पा अंतर्गत येणाऱ्या गावात स्वयंशिस्त पाळत स्पर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, संगीत, वेशभूषा, नाटक, लोकनाट्य आदी माध्यमाद्वारे खेळाडूंचे स्वागत करावे। तसेच उत्साह वाढवावा। असे करताना स्पर्धेला अडथळा निर्माण होणार नाही, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी असे आवाहन श्री डुडी यांनी केले। नगराध्यक्ष श्री सातव म्हणाले, टूर डे फ्रान्सच्या धर्तीवर जिल्ह्यात बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार असून त्यातील तिसरा टप्पा बारामती येथे होणार आहे। ते आपल्यासाठी पर्वणी ठरणार आहे। त्यामुळे स्पर्धा यशस्वी करण्याकरिता बारामतीकरांच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले। श्री नावडकर म्हणाले, स्पर्धा मार्गावर येणाऱ्या गावांतील नागरिकांसोबत प्रशासनाच्या वतीने बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच स्पर्धा पाहण्याकरिता विविध खेळाडू, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी, गणेश मंडळ, योगा गटाचे सदस्य तसेच सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड, सासवडचे राजेंद्र सिंह गौर, बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे, सासवडचे विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते। 22 जानेवारी रोजी आयोजित स्पर्धेचा टप्पा 3 चा मार्ग सासवड येथील चंदन टेकडी येथून स्पर्धेचा प्रारंभ होऊन सासवड, सुपे, पानवडी घाट, काळदरी, बोरीफाटा, मांडर, माहूर, परिंचे, हरणी, वाल्ले, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधारा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव, कप, करावागर, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, रुई रोड, सावळ, वंजारवाडी आणि विद्याप्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बारामती येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे। आज
या ठिकाणी हा सभेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकारी, या ठिकाणी आलेले सर्व सरपंच, ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, सर्व मीडिया, सर्वांना आम्ही संबोधित करण्याचा आमचा हा उद्देश आहे की सायकल रेस आता यशस्वी पार पाडण्यासाठी जे खूप महत्वाचा टप्पा होता ते होता अगदी कमी कालावधीमध्ये चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते तयार करणे. तर ते आपली PWD यंत्रणा, नॅशनल हायवे त्याने बऱ्यापैकी यशस्वीपणे त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. आज रस्त्याची पाहणी करताना काही ठिकाणी निर्देश आला की काही ठिकाणी अजूनही थोडाफार काम राहिलेलं आहे, तर ते येणारे 7-8 दिवसामध्ये संपवायचे आहे. सासवड परिसरापासून 22 जानेवारीला हा रेस दुपारी 12:30 वाजता सुरुवात होऊन नीरा भागाद्वारे बारामती जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने तयारी आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आहे. याच्याशिवाय त्याचे एक दिवस आधी 21 जानेवारीला सुद्धा पुणे शहरापासून निघून एक दुसरं रूट जे आहे ते सुद्धा पुरंदर पासून जाणार आहे. नारायणपूर जे भाग आहे त्या भागापासून, तर त्याच्याबद्दलचा जे आढावा आहे ते आम्ही 2 दिवसाआधी ऑलरेडी घेतला होता. आता हा रेस यशस्वी पार पाडण्यासाठी आणि भारताची प्रतिमा जगासमोर चांगला दाखवण्यासाठी तुम्ही सर्व लोकांच्या खूप मोठ्या सहकार्याची आवश्यकता आहे. हा जे रेस आहे हा किमान 40 देशांमध्ये लाईव्ह बघितली जाणार आहे आणि लाईव्ह बघितली जाताना मात्र रेस बघितली जाणार नाही. याच्या सोबत जे आपला संपूर्ण परिसर आहे ते सासवडचा नगर परिषद असो की पुरंदरचे आपला डोंगर भाग असो किंवा आपलं गाव असो, हे सर्व लाईव्ह बघितले जाणार आहे. तिथला जे सौंदर्य आहे तो लाईव्ह बघितला जाणार आणि हा रेस जे आहे ते आपल्या परिसरामध्ये घेण्याचा आपला उद्देश हाच होता की जेव्हा हा रेस लाईव्ह बघितली जातील तेव्हा हा भागाचं जे सौंदर्य आहे ते जगासमोर जाते, जे नैसर्गिक सौंदर्य आहे. आणि जेव्हा रेस 3-4 तास चालेल तेव्हा टीव्हीवर बसलेले जे कॉमेंटेटर्स आहेत ते प्रत्येक गावाचा, प्रत्येक परिसराचा इतिहास जगाच्या समोर सांगणार आहेत. म्हणजे आपला सासवड असो, नीरा असो, म्हणजे बरेचसे गाव आहे, ते सर्व जे आहे ते हा माध्यमातून आता जगाचे नकाशेवर आणणार आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगभराचे जे पर्यटक आहेत ते या भागामध्ये येण्यास सुरुवात होतील आणि आपली एक नवीन अर्थव्यवस्था पर्यटनावर तयार करण्याचा जे आपला उद्देश आहे, ज्या पद्धतीने राजस्थान, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश यांनी केलेलं आहे ते करण्यामध्ये आपण यशस्वी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याचा एक मोठा फायदा हा होईल की ग्रामीण भागामध्ये आणि मोठे डोंगर गावामध्ये ज्या ठिकाणी आता हळूहळू आबादी संपत आलेली आहे त्या ठिकाणी आपण गेलो तर मात्र वयस्कर लोक भेटतात, तरुण पिढी दिसतच नाही आहे. तर त्या तरुण पिढीसाठी नवीन रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न हा रेस जो आहे हा पर्यटनाद्वारे आपण पुढे करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आता जेव्हा 22 जानेवारीला रेस जातील तर त्याच्या आधी हा महत्वपूर्ण आहे की नगर परिषद आणि सर्व गावामध्ये ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.